सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चाकण पोलिसांत चौघांवर गुन्हा। पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी गावात बीट मार्शलकडून कारवाई। रस्त्यात आरडाओरडा करीत असल्याचं आलं निदर्शनास। पावसाने उसण दिल्याने चासकमान धरणातील विसर्ग घटला। चासकमान धरणात 85% पाणीसाठा, भामासगडमध्ये 63% पाणी। पावसाच्या उघडीपीमुळे शेतकरी नागरिकांना हायचं। योद्धा माजी सैनिक संघटनेच्या वतीनं कारगिल विजय दिन साजरा। हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव समूह शिल्पासमोर कारगिल युद्धातील शहीदांना श्रद्धांजली। आजी माजी सैनिकांकडून विजय उत्सवानिमित्त देशभक्तीपर घोषणा। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या। मी सेवेकरी सोशल फाउंडेशन कडून तहसीलदारांना निवेदन। घर पिकांच्या नुकसानीसाठी समिती स्थापन करण्यास तहसीलदार ज्योती देवरे सकारात्मक। केंद्रीय अर्थसंकल्पात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला तोकडा निधी। अर्थसंकल्पाविरोधात राजगुरुनगरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक। जुन्या पुणे नाशिक महामार्गावर अर्थसंकल्पाचा नोंदवला निषेध। नैसर्गिक ओढा अडवून बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई होणार। तहसीलदार ज्योती देवरे यांनी मंडल अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे दिले आदेश। खेड तालुक्यातील ओढे नाल्यांवरील बांधकाम करणाऱ्यांवर आता प्रशासनाची करडी नजर।